आणि इतकं बरोबर लेक्चर लिंक टाकल्यावरती येतो तो. बरोबर आहे. हा ठीक आहे ठीक आहे. कळतंय मग कुठं होतं आपण. द कंटेंट ऑफ रॉम रिमाइंड स्टोअर इव्हन इफ पॉवर इज टर्नेड ऑफ. ही डाटा तो केव्हा आपण स्टोअर असतो हिच्यामध्ये जेव्हा लाईट गेल्यावरती. म्हणजे ही कोणती मेमरी झाली. कारण की कम्प्युटरला पुन्हा पुन्हा चालू व्हायचं आणि पुन्हा पुन्हा तो डाटा लागणार आहे. आणि जर का लाईट गेल्यावरती तो डाटा उडवून टाकला त्याच्यामधला मग कम्प्युटर का ऑन करेल. मग नंतर त्या कंपनीवाला टाकून देईन डाटा आणि जर का तिला वॉलेटाईल ठेवायची डाटाला आणि ती आली तर मग घरी ऑनच होणार नाही कम्प्युटर. का. कारण की तो प्रोग्राम जोडलेला राहील आणि त्यांनी तिथून बंद केला म्हणजे तेव्हा जोडला तो कम्प्युटरमध्ये. कळते. मग ही काय आहे नॉन वॉलेटाईल ठेवते का त्याच्यामधला डाटा लाईट गेल्यावरती सुद्धा हटत नाही. ही केव्हा आपण डाटा रिटर्न करते कम्प्युटरला जो प्रोग्राम कम्प्युटर ऑन होण्यासाठी लागतो. मग ही कोणती आहे काय सांगितलं त्यांनी. द कंटेंट ऑफ रॉम रिमाइंड स्टोअर इव्हन इफ पॉवर इज टर्न ऑफ. दिस मेमरी इज ऑफ्टेन असोसिएट विथ नॉन वॉलेटाईल टाईप्स. कोणती आहे नॉन वॉलेटाईल आहे. काय तर तिचा डाटा लाईट गेल्यावरती सुद्धा असतो. तिच्यामध्ये करंट फ्लो आपण नाही पण दिला तर नंतर ती आपल्याला तिचा जो डाटा आहे तो परत रिटर्न आपल्याला ती देतो. कशात येते मग ती नॉन वॉलेटाईल मध्ये. नॉन वॉलेटाईल टाईप ऑफ मेमरी. रोम कॅनॉट बे अल्टरेड वनेच द चिप हॅज बीन मेड. रोम इज फर्दर सब डिवायडेड इंटू 3 पार्ट. रोमला डिवायडेड केले पुढे जाऊन इथं या 3 पार्ट्स मध्ये तिला डिवायडेड केले. कोणकोणत्या बघा तुम्ही. पी रॉम. आता हे सर आमच्या मोबाईलमध्ये यूज होते का सर. मग इथं हे कसं आहे हे काही स्पेसिफिक ठिकाणी यूज होतात. असं नाही की तुमच्या मोबाईलमध्ये असेलच किंवा तुमच्या मोबाईलमध्ये जर का तुम्हाला एखाद्या व्यक्ती ज्याला पर्सनल मोबाईल आहे तर त्याला तो प्रोग्राम चेंज करण्याची गरज पडेल का. त्याला काय गरज आहे त्याची. एखादा व्यक्ती त्याला फक्त इंस्टाग्राम फेसबुक कॉल बस. त्या मेमरीमध्ये काय होतंय तो एखाद्या टेक्निकल व्यक्तीसाठीच महत्वाचा आहे. आणि तो एखादा व्यक्ती तसंच कम्प्युटर घेऊन जर का त्याला त्याच्यात काही काम करायचं आहे तर तो म्हणे बाबा मला अशी मेमरी हवी ज्याच्यात मी डाटा माझ्या पद्धतीने एडिट करू शकतो. टेक्निकल व्यक्ती त्याला त्याच्यावरती प्रॅक्टिकल करून बघायचं आहे. ठीक आहे. किंवा त्याला काहीतरी गरज आहे त्या गोष्टीची की त्याला वेगळ्या पद्धतीने ऑन करायचं आहे. ठीक आहे. किंवा वेगळा प्रोग्राम टाकायचा आहे वेगळ्या मशीनला वेगळ्या हार्डवेअरला समजवण्यासाठी वेगळ्या हार्डवेअरला चालू करण्यासाठी वेगळा प्रोग्राम लागत असेल तर तो या मेमरीमध्ये वेगळा प्रोग्राम टाकण्यासाठी ती मेमरी वेगळी घ्यावं लागत असेल. बरोबर का. म्हणून ही तुमच्या मोबाईलमध्ये आहे का हे कन्फर्म नाही सांगू शकत. पण तुमच्या मेमरीमध्ये अशी मेमरी आहे ज्याच्यात तुम्ही तिला प्रोग्राम पण नाही करू शकत इरेज पण नाही करू शकत आणि ती इलेक्ट्रिकल पण नसेल. कळतंय तुम्हाला. ती फक्त रोम असेल ज्याच्यामध्ये डाटा फक्त ऑनली रीड होतो. तिला इरेजेबल प्रोग्रामेबल करता येईल. मग चला मी पुढे टाईप सांगतो तुम्हाला. पी रॉम प्रोग्रामेबल रीड ऑन दी मेमरी. It is a computer memory chip capable of being programmed after it has been created, but once the PROM has been programmed, the information write is permanent and cannot be erased or data. याच्यामध्ये जो डाटा असतो ठीक आहे PROM मध्ये इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ऑनली मेमरी. ठीक आहे. आणि इरेजेबल इलेक्ट्रिकल इरेजेबल रीड ऑनली मेमरी. याच्यामध्ये कसं मी तुम्हाला सांगतो. PROMचं कसं आहे कंपनीने समजा अरे ये तो बहुत बेकार हो गया. चलो बहुत बरोबर पेज पण नाही आला आपल्याकडे. इथं आपण पुसून घेतो ना आपण. बघा दिसतंय का तुम्हाला. आपण पुसल्यावरती पण येतं ते. चला आपण कुठे होतो. हा तर पीरॉम मध्ये प्रोग्रामेबल रीड ऑनली मेमरी. म्हणजे ही मेमरी आहे दिलेली ठीक आहे तुमच्या कम्प्युटरमध्ये. ओके. जर का ती कोणती आहे जर का ती पीरॉम आहे तर कंपनीने काहीतरी प्रोग्राम त्याच्यात फिट केलेला आहे म्हणजे आहे सेव्ह आहे त्यात. कोणता त्या तुम्ही जो कम्प्युटर आणलेला आहे घरी त्या कम्प्युटरला चालवण्यासाठी जो काही डाटा लागणार आहे किंवा त्याला ऑन करण्यासाठी जो काही डाटा रन होणार आहे त्याच्यात स्टार्टिंगला बुटिंगसाठी तो डाटा कशात असेल या मेमरीमध्ये असेल. कोणत्या पीरॉम मध्ये. मग सर पीरॉमच त्याने काय फायदा होईल. पीरॉमच त्याने असा फायदा होईल की जर का टेक्निकली तुला त्या प्रोग्राम मध्ये काही ऍड करायचं असेल तुझ्या अतिरिक्त ठीक आहे. जर का त्याच्यामध्ये काही वेगळं आहे तर तुला अजून काहीतरी नवीन ऍड करायचे नवीन दुसरे प्रोग्राम ऍड करायचे ज्याच्यात तुला दुसरी सिस्टम बी ऑन करायचे त्याच मेमरीमध्ये तर तू काय करू शकतो तिला प्रोग्राम करू शकतो. प्रोग्राम म्हणजे तिला त्याच्यामध्ये तुझा डाटा ऍड करू शकतो. पण कंपनीने दिला डाटा हटवू शकत नाही. इरेज करू शकतो का. इरेज आले का तिथं. फक्त प्रोग्रामेबल रीड ऑनली मेमरी. कळतं एवढं. आणि पहिली गोष्ट याच्यात ना आपले गाणे ना फोटो काहीच घेण्यात देणं नाही आहे.
तरी तुम्हाला ह्या गोष्टी एक माहिती असायला हव्या की रोम नेमका आहे काय. कळतंय ना, व्हॉलेटाईल काय नॉन व्हॉलेटाईल काय. अजूनपर्यंत आपण त्या मेमरीचा विषय घेतलाच नाहीये की ज्याच्यामध्ये आपण फाईल सेव्ह करतोय, जिथं आपले ऍप स्टोअर होत आहे, ऍप्लिकेशन सगळे जिथं डाउनलोड केल्यावरती ऍप्लिकेशन कुठे जातात, त्या पण गोष्टी आपण अजून घेतलेल्या नाही. आपण फक्त प्रायमरी मेमरीच बघतोय की जे सिस्टम साठी काम करतायत सगळे. बरोबर का, येते का एवढं लक्षात? येते का? ऍक्टिव्ह नाही वाटतं तुम्ही. बघा मी जास्त फास्ट पण नाही बोलत आहे, एकदम नॉर्मली चालू सगळं. मग कळतंय तुम्हाला? मग रेग्युलरली आपण फक्त त्याच मेमरीचा विषय घेतोय अजून ज्या मेमरी कम्प्युटरसाठी लागतात, सिस्टमसाठी. रॅम बघितली, रॅमचे तर तुम्हाला सांगितलं की रॅमचं काम काय असतं. नंतर मग आपण रोम बघतोय. प्रायमरी मेमरी मधले एक रॅम आणि रोम. रॅम अशी असते व्हॉलेटाईल असते आणि रोम नॉन व्हॉलेटाईल असते. रोम मध्ये फोटो, गाणी, ऍप्स नसतात. ऑनली प्रोग्राम असतो जो कम्प्युटरला ऑन करण्यासाठी लागतो. ठीक आहे. मग कळतंय तुम्हाला? मग प्रोग्राम करू शकतो. मग समजा एखाद्या स्टोअरवाल्याने ती कम्प्युटर पी रॉम घेतली, मग त्याच्यामध्ये जो प्रोग्राम येतो त्याच्यात त्याचा प्रोग्राम ऍड करू शकतो, पण इरेज करू शकत नाही. कंपनीने दिलेला तो प्रोग्राम तो इरेज करू शकत नाही. ऑनली काय करू शकतो, त्याच्यामध्ये त्याचा नवीन डाटा ऍड करू शकतो, पण प्रोग्राम करू शकत नाही. त्या मेमरीची अशी खासियत आहे, पण ती रोमच असते, कम्प्युटरला ऑन करते. ठीक आहे. नंतर ईपीरॉम. ईपीरॉम मध्ये काय, इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ऑनली मेमरी. याच्यात काय असतं, आपण कंपनीकडचा दिलेला डाटा इरेज पण करू शकतो, प्रोग्राम पण करू शकतो. म्हणजे कंपनीने दिलेला डाटा की बाबा हे डाटा की याच्याने ते सॉफ्टवेअर झाले. मग एखादा व्यक्ती नाही नाही तुम्ही बरोबर नाही दिला, मला माझ्या पद्धतीने ऑन करू द्या, अशा पद्धतीने कम्प्युटरला उठवायचं असतं किंवा अशा पद्धतीने कम्प्युटरला बुटिंग करायचं असतं. त्याने त्याच्या पद्धतीने एखादा शिकलेला व्यक्ती जो इलेक्ट्रॉनिक्स मध्ये तो करतोय किंवा एखादी कंपनी की तिला अशा अशा मशीनला चालवण्यासाठी त्यांना प्रोग्राम करावी लागते. पुन्हा पुन्हा प्रोग्राम करण्याची गरज पडते कारण की हार्डवेअर चेंज होत असेल. बेटा पूर्ण निबंध लिहिला असताना काय कसं लिहिलं तुम्ही? पूर्ण अजून मोठं लिहिलं असतं. काय काय टाकले त्यामध्ये? सर या लेक्चरचे ओके ओके काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. तसंच रेकॉर्डेड टाकतो ना मी आता. ठीक आहे. मग ईपीरॉम कळते तुम्हाला? असं बघा, आपल्याकडे कसं आहे की आपले हे जे समजा कम्प्युटर आहे, ओके, आणि आपल्या कम्प्युटरला हे हार्डवेअर आहे, ओके. आता या हार्डवेअरला समजण्यासाठी हा डाटा बरोबर आहे, पण कंपनी काय करते, एकच हार्डवेअर यूज करत वेगवेगळ्या हार्डवेअर यूज करते. आज हा पार्ट यूज करायचा, आज दुसरा पार्ट लावून देते कंपनीत मशीनला. कळतंय तुम्हाला माझं बोलायला? जर का सीपीयू प्रोसेसर आहे समजा, ओके, जर का आज हा प्रोसेसर लावला तर त्यांना प्रोसेसर चेंज करावा लागत होता एखाद्या मशीनचा, कारण की त्यांनी काम चेंज झालं असतं त्यांचं. जर का प्रोसेसर चेंज होत आहे तर काय चेंज करावं लागेल? प्रोसेसरला तर लँग्वेज चेंज करावं लागेल ना, कारण की प्रोसेसरला आपण डाटा पुरवतो ऑन करण्यासाठी. शेवटी सगळं कशावर आहे? प्रोसेसरवर आहे. जर का कधी एखाद्या मशीनचा प्रोसेसर चेंज करावा लागतोय तर रॅम पण चेंज करावं लागेल ना त्या प्रोसेसरला समजण्यासाठी. कारण की एवढी मशीन पुन्हा पुन्हा नवीन घेणं एक कंपनीला परवडेल का? करते माझं बोललेलं. ते काय करेल, छोटे छोटे पार्ट चेंज करेल फक्त मशीनचे. पूर्ण मशीन जर का घ्यायला गेले तर मग किती खर्चात पडणार आहे. म्हणून काय करतील, ओन्ली मेमरी चेंज करतील. पण कळते माझं बोललेलं सगळ्यांना? मग रोमला काय करतील ते त्या पद्धतीने एडिट करतील, त्यात नवीन पार्ट्स ऍड करतील, त्याच्यासाठी तिला कॅपेबल होते. कळते? मग अशा ठिकाणी ती यूज होते मोठमोठ्या कंपनीमध्ये. ईपी रॉम, ठीक आहे. ईपी म्हणजे इलेक्ट्रिकली इरेजेबल प्रोग्रामेबल मेमरी. आपण हे बघू, ठीक आहे. इट इज अ प्रोग्राम दॅट कॅन बी इरेज अँड प्रोग्रामेड युजिंग इलेक्ट्रिकल चार्ज. ओके. अँड सेकंडरी याच्यामध्ये कसं आहे, मिस्टेक झाली वाटतं आपल्याकडे. प्रोग्राम रीड ऑनली मेमरी स्कॅन मिस्टेक कोणतं गाणं आहे ते? इडियटचं कोणतं गाणं आहे ते?
यही उम्र है चलो यहाँ पे मिस्टेक होती है पी रॉम रिवर्स गैस अलग पी रॉम काय करते त्यामध्ये डाटा आपल्याला इंडेक्स करता येणार नाही प्रोग्राम करता येणार नाही ऑनली काय करता येईल रीड करता येईल जास्त मोबाईलमध्ये तुम्हाला ओके कोणती पी रॉम कारण तुम्हाला प्रोग्राम चेंज करायचा आहे का नाही मी पण वाचला नाही आणि मला सांगितलं चालतंय तर चालेल ठीक आहे पण नंतर हे आहे प्रोग्राममध्ये रिटर्न काय बोलतो आपण प्रोग्राम करू आणि इरेज करू शकतो का नाही आणि नंतर इरेज करू शकतो इरेज करून प्रोग्रामेबल रिटर्न programmable read-only memory it can consider which the writing information can be changed by exposing to ultra volatile type it just like small glass circle that expose the chip that can be read with complete programmed using the electrical charge याच्यात हे असतं इरेज तर होईल कोणता डाटा इरेज होईल याच्यात कसं असतं तुम्ही डाटा कराल तुम्ही हा डाटा नवीन डाटा बनवला तुम्ही याला परत मिटवून सुद्धा परत तुमच्या पद्धतीने पण तुम्ही कंपनीने दिला तो इरेज करू शकत नाही याच्यात कसं असतं जर का तो मेमरीमधून आलेला डाटा आहे कंपनीकडून आलेला तर तो आपण इरेज करू शकतो कशात इलेक्ट्रिकल इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ऑन दी मेमरीमध्ये तर तो काही अशी सोपी पद्धत नसते की काही कम्प्युटरमध्ये लावली तिला आणि त्यातला प्रोग्राम चेंज केला त्यासाठी एक वेगळं कारण की डाटा जो स्टोअर असतो ना तो इलेक्ट्रिक याच्यात असतो ठीक आहे म्हणून त्या इलेक्ट्रिक जसं की त्यांनी सांगितलं इलेक्ट्रिकल इरेजेबल रीड ऑन मेमरी तर कशाने इट इज अ EPROM दॅट कॅन बी इरेजेड अँड प्रोग्रामेबल युझिंग इलेक्ट्रिकल चार्ज करून काय करतात ते इरेज करतात प्रोग्रामला आणि प्रोग्राम करतात त्या मेमरीला कोणा दिलेला डाटा म्हणजे इरेज पण होतो आणि प्रोग्राम पण होतो कशात EPROM मध्ये ह्याच्यामध्ये फक्त इरेज होतो ठीक आहे प्रोग्राम होत नाही changed by exposing ultraviolet light. It's just like small glass circle that expose the chip that can be reprogrammed. आपण बघा इथं कळतंय सगळ्यांना क्लिअर झालं का लक्ष द्या याच्यामध्ये दिलेली इन्फॉर्मेशन आपण इरेज करू शकतो कंपनीने दिलेली इन्फॉर्मेशन आपण इरेज करू शकतो प्रोग्राम करू शकत नाही काही डाटा असतो तो टुलवायचा आपल्याला की बाबा असं नको एवढं मिटवून टाक काय करायचं नाही मला असं ठीक आहे एवढं खोडून टाक मग ते खोडू शकतो आपण पण प्रोग्राम करू शकतो का एकदा खोडलं गेलं तर खोडलं जाऊ शकतं पण लिहिता जाणार त्याच्यामध्ये परत प्रोग्राम टाकला जाणार नाही EPROMचं काही असं आहे आणि EPROMचं असं आहे की त्याला इरेज पण करता येतं आणि प्रोग्राम पण करता येतं म्हणजे इलेक्ट्रिकल चार्ज देऊन तिला काय करावं लागतं इरेज करावं लागतं त्याचा डाटा आणि प्रोग्राम कसं करतात जसं इथं त्यांनी वरतं सांगितलं अल्ट्राव्हायोलेट लाईटनी काय करतात इरेज करतात कळतं एवढं अल्ट्राव्हायोलेट लाईटने काय होतं त्याला डाटा चेंजेड होतो कळतंय सगळ्यांना हा काही फरक आहे EPROMचा हे आपल्यासाठी एवढं महत्वाचं नाही पण तुम्हाला याच्यातलं माहिती पाहिजे फुल फॉर्म चालेल जातात याच्यातला मग तुम्हाला एवढं समजलं पाहिजे PROM आहे ना प्रोग्रामेबल याच्यात डाटा रीड फक्त काय चेंज बी नाही होणार काहीच नाही होणार ठीक आहे दिलेला डाटा जो आहे तोच आहे चेंज पण नाही होणार काहीच नाही होणार जो डाटा आहे तोच आहे फक्त प्रोग्राम म्हणजे ते रन होईल आणि EPROM म्हणजे त्याच्यात आपण इरेज करू शकतो पण ऍड करू शकत नाही आणि EPROM म्हणजे त्याच्यामध्ये आपण तिला इरेज पण करू शकतो रीड पण करू शकतो इरेज प्रोग्राम पण केला नवीन डाटा ऍड पण केला काढला पण काही प्रॉब्लेम नाही त्याच्यात आपल्याला अवेलेबल हे ऑप्शन मिळतो ते पण त्या पद्धतीने इलेक्ट्रिकल चार्ज करतो कळतं एवढं सगळ्यांना आपला चॅप्टर कोणता चॅप्टर प्रायमरी मेमरीचा खतम होतो प्रायमरी मेमरी हो प्रणितचा डायरेक्ट बोलल्यावरती प्रणित डायरेक्ट लेफ्ट हो गेला लेक्चर बाय बाय पुन्हा ऐकून घ्यायचा बाबा कळतंय का काही प्रॉब्लेम नाही का कोणाला कारण की आता बघा माझ्याकडे मिस्टेक झाली होती
बघा कळते का तुम्हाला, मी काहीच सगळं क्लिअर करून दिली इथं. हिला प्रोग्राम करता येणार नाही, काहीच करता येणार नाही, ओनली रिड होईल. हिला प्रोग्राम इरेज करता येईल पण प्रोग्राम करता येणार नाही, आणि हिला इरेज पण करता येईल आणि प्रोग्राम पण करता येईल. कळते हा वेगळ्या साईड होतात. कळते ना, चलायचं तुम्ही. कॅश मेमरी काय, कॅश मेमरी आपण बघितलं, इट इज द स्टोअर बफर दॅट स्टोअर डाटा द इज युजेड फॉर टेम्पररी डाटा. ओके, कशासाठी सेव्ह ठेवते, टेम्पररी, अँड मेक देम अवेलेबल टू सीपीयू इन फास्ट रेट. काय करते, कॅश मेमरी एक मेमरी आहे, ती पण प्रायमरी मेमरी मध्ये येते, जी कोणता टाइम आहे. कॅश मेमरीला काय म्हणतो आपण, स्टॅटिक रॅम, किंवा हे तिचे जास्त करून प्रकार आहे. स्टॅटिकचा टाईप हा कॅश आहे, ठीक आहे. त्याच्या स्टॅटिकला पण आपण कॅश म्हणतो, इथं दिलेले युजेड इन कॅश, कॉमनली युजेड इन कॅश. ओके, कॅश काय आहे, आपल्या कम्प्युटरचा डाटा, ऍप्सला लागणारा डाटा, जो इम्पॉर्टंट असतो, पुन्हा पुन्हा ऍपला चांगलं, कम्प्युटरला किंवा मोबाईलला चांगलं सुरळीत चालण्यासाठी, फास्ट करण्यासाठी तो डाटा पुन्हा पुन्हा लागतो. तो डाटा एक मेमरीमध्ये जाऊन स्टोर होऊन जातो, ठीक आहे. काय असतो तो डाटा, कोणता असतो, टेम्पररी असतो, परमनंट असतो, ठीक आहे. तो डाटा भलेही तो आपण स्विच ऑफ केल्यावर तो डाटा उडत नसेल, पण तो काय असतो, टेम्पररी असतो, कारण की तुम्ही केव्हाही त्याला क्लिअर करू शकता काही, कारण की तो कामाचा नसतो. मेक देम अवेलेबल सीपीयू विथ फास्ट, सीपीयूला तो डाटा नंतर मिळवत होतो, कारण की सीपीयूला तिथं ठेवलेला डाटा, म्हणजे इथं बघा दिले आम्ही सेकंडरी डिव्हाइस आणि हे तुमची कॅश. तो रॅमकडे काही डाटा असतो सीपीयूला, पण समजा सीपीयूला काहीतरी डाटा पाहिजे, तो सीपीयू पहिले रॅमला ब्लॉक केले, जर काय झालं डाटा सीपीयूला पाहिजे, तर सीपीयू काय करतो, कॅशला शोधतो, आणि त्याला लवकर तिथून डाटा भेटून जातो. जर का कॅश मध्ये नाही भेटला तर तू पुढे जाऊन त्या रॅम मध्ये तिला शोधते. एखादा असा इम्पॉर्टंट डाटा जो त्याला लवकर पाहिजे, तो पुढे शोधेल कॅश मध्ये. कळतंय तुम्हाला? ओके प्रणित, बघा ठीक आहे. एक सीपीयू काय करेल, त्याला कधी अर्जंटमध्ये डाटा लागत असेल तर तो पहिले तिथं त्या इथं शोधेल, कुठे, कॅशमध्ये, कारण की तिथं अर्जंट वाले डाटा ठेवलेला असतात. कारण की सीपीयूला वाटलं की अरे हा अर्जंट लागतोय, आता लवकर काम करायचे, तर मग तो तिथं जातो, कुठे, कॅशमध्ये. कारण की कम्प्युटर तसं प्रोग्राम केलेला आहे की जो इम्पॉर्टंट लागणारा डाटा आहे तो कॅशमध्ये जाऊन बरोबर स्टोअर होतो. आणि सीपीयूला पण तसं तयार केलंय सीयूला, की त्याला अर्जंट डाटा लागला की तो डायरेक्ट पहिले कुठे हात टाकेल, कॅशमध्ये. आणि बरं आहे का, तिथं तिथं नसलं तर मग त्याला रॅम मध्ये शोधावं लागेल. मग रॅम मध्ये काय काय असतं स्टोअर, हे ऍप्लिकेशनचा डाटा, तुम्ही गेम खेळताय इथं, इथं व्हॉट्सअप चालतंय, ओके. हा सगळ्या डाटामध्ये, एवढा भदभद डाटामध्ये त्याला तो एक इम्पॉर्टंट डाटा शोधण्यासाठी रॅमला वेळ लागतो, जिथून सीपीयूला तो डाटा मिळवण्यासाठी टाइम लागतो. कळतंय तुम्हाला? जर का सगळ्याच डाटा, जर का कॅश मेमरीचा डाटा सुद्धा कधी रॅम मध्ये सेव्ह केला तर कम्प्युटरची स्पीड एवढी स्लो होऊन जाईल ना, एक वेबसाईट सुद्धा चालायला एक एक घंटा लागेल तुमची, एक एक घंटा. कळते का? एक एक दोन दोन तास लागतील एका वेबसाईटला नुसतं ओपन व्हायला, एक एक वेबसाईटला ओपन व्हायला. प्लस नेट चांगलं असल्यावरती सुद्धा, नेटचा काय, मोबाईल मध्येच जो डाटा आहे तो भेटत नाहीये. कळतंय सगळ्यांना? म्हणून वेगवेगळे केलेले आहे. काय म्हणतो टफीस, हा मग तेच केलेलं आहे, मग भरून ये म्हणा. ठीक आहे, कळतंय तुला, कळतंय तुम्हाला सगळ्यांना? कॅश मेमरी अशी असते जिथं अर्जंट सगळा डाटा ठेवला जातो. चला पुढे जायचं का, वाचून देतो तुम्हाला. फास्टेड असते ती, मग सगळ्यात फास्टेड मेमरी कोणती, प्रश्न. हा प्रश्न लक्षात घ्या, आलेला आहे. श्रावणीने मला एवढं सगळं शिकवून झाल्यावरती, श्रावणी टॉपची मुलगी इथं शिकणाऱ्यामध्ये आतापर्यंत सगळ्यात चांगलं आन्सर आणि त्या मुलीने दिलेले आहे. ती आहे की नाही मला नाही माहिती, पण त्या मुलीने पूर्ण चांगला स्टडी केला होता, पण तिलाही तो प्रश्न आला होता. कोणता? कारण की ती आता पेपरची एक्झाम देते आणि तिने मला व्हॉट्सअपला मेसेज टाकला, सर सगळ्यात फास्टेड मेमरी कोणती म्हणे, डायरेक्ट प्रश्न केला. मग म्हटलं फास्टेड मेमरी तर कॅश म्हणे. सर तुम्ही का आम्हाला सांगितलं नाही म्हणे. म्हटलं कॅश असते म्हणे. कसं काय? म्हटलं कॅशला, सीयूला जर का अर्जंट मध्ये कधी डाटा पाहिजे तर सगळ्यात फास्ट डाटा कॅश मधून मिळतो, कारण की सगळ्यात ही डाटा जेवढा कॅश मेमरी जी आहे ना ती लवकर डाटा रिटर्न करते. कोणाला? सीयूला. जर का मी एखादं तुम्हाला काम सांगितलं नोटबुक कम्प्लीट करायला, ज्याने लवकर नोटबुक कम्प्लीट करते, एवढे वर्ष झाले कधी एखादा विद्यार्थी सगळ्यात लवकर नोटबुक काय कम्प्लीट करून देतो, मी काय सांगेन,
वर्गामध्ये सगळ्यात फास्ट हा वाया कम्प्लीट करून देतो बाबा. याने एकदम चांगल्या पद्धतीने वाया कम्प्लीट केला. म्हणजे काय, सीयूला म्हणजे कंट्रोल युनिट जो मॅनेजर आहे मदरबोर्डवरचा, जर का त्याला एखाद्या मेमरीपासून लवकर डाटा मिळतोय तर तो कम्प्युटरसाठी सगळ्यात फास्ट मेमरी कोणती आहे, कॅश मेमरी. कारण की तिथून सगळ्यात लवकर डाटा मिळतो. कळतं मग तुम्हाला. कम्प्युटरमध्ये सेकंडरी मेमरीचा जर का विषय आला तर सगळ्यात फास्टेस्ट मेमरी कोणती, तर कॅश. आणि कॅश मेमरीला काय म्हणतो आपण, हे नाही समजलं पाहिजे. कळतंय सर, तिथं कॅश नव्हतं, तिथं स्टॅटिक मेमरी होतं. हा सर तिने मला प्रश्न केला, सर तिथं स्टॅटिक होतं बेटा, तू वाचलं नव्हतं का? कळतंय का? ठीक आहे. कॉमनली युजेड इन कॅश त्यासाठी कॅश टाइम. काही टायमाला तुम्हाला असं नाही माहित होतं, काही टायमाला असं नाही की कॅश तुम्हाला विचारलं, कॅशच विचारलं जाईल. काही वेळेस एस रॅम देऊन देतात किंवा डी रॅम देऊन देतील. सांगा बरं सगळ्यात फास्टेस्ट मेमरी कोणती आहे. ठीक आहे. जर का जरी डी रॅम जरी असली तर डी रॅम पेक्षा फास्ट कोणती आहे, स्टॅटिकच सांगितले मी तुम्हाला. दोन्हीमध्ये डिफरन्स तोच सांगितला होता. डी रॅम आणि कधी एस रॅमची गोष्ट आणि कधी एस रॅम तुम्हाला ऑप्शन मध्ये घ्यावं लागेल. का एस रॅम फास्ट आहे डी रॅम पेक्षा. एस रॅम सगळ्यात फास्ट मेमरी कम्प्युटरमध्ये, सगळ्यात फास्ट मेमरी. ठीक आहे. इट इज अ फास्टर दॅन डी रॅम. इथं फक्त काय लिहिलेले, एस रॅमला फास्टर दॅन डी रॅम, म्हणजे कोणापेक्षा फास्ट आहे, डी रॅम पेक्षा फास्ट आहे. पण डी रॅम पेक्षा आणि कम्प्युटरच्या पुऱ्या मेमरीपेक्षा सगळ्यात फास्ट मेमरी हीच. ठीक आहे. हो गया क्लियर. फास्ट रेट दॅन data instruction that are required during the processing of data are brought from the secondary storage device and stored in the RAM. Cache memory is a very high speed memory placed in between RAM and CPU cache CPU. Cache memory increases the speed and speed of processing. Cache memory is very expensive, so it is smaller in size. Generally, computer have cache memory size. जनरली कॅश मेमरीची साईज किती असते, 256 2 MB. हे जुना डाटा आहे, खूप पण जुने झाले ना. आताचं टाइम तसं नाही, 1-2 GB वेगवेगळे यूज होते. ठीक आहे, कॅशसाठी. कळते सगळ्यांना. एवढा डाटा तर तुम्ही एका MB सुद्धा पाहू शकता. आता एवढंच करून जाईल का माहिती हेडफोन चार्ज आहे का, 90% चार्जिंग आहे फोन. अब बताओ, आता वॉइस क्लिअर येत आहे का मुलांनो? ओके. हॅलो हॅलो, वॉइस येतोय ना? हॅलो हॅलो. ठीक आहे, ही फास्ट असते. मग सेकंडरी चालू करायची का, वेळ आहे अजून खूपच. ठीक आहे, सेकंडरी काय असते त्याला सांगतो का, चला सोडून देतो का, सोडून देतो त्याला खाली. कॅश मेमरीची आताच्या 1 GB 1 GB 1 आणि 2 GB डाटा असतो तुझ्यात स्टोर. 1 2 2 5 जनरेशनमध्ये. ठीक आहे, सोडलं. 2 मिनिट करायचं आहे. कोणी बोलत होतं का आता?
मी बोललो ना तुम्हाला वेट करा असं म्हणून. ठीक आहे, तर मग सेकंडरी मेमरी चालू करायची. मग सेकंडरी मेमरी काय असते इथपर्यंत क्लिअर झालं का सगळ्यांना? प्रणित जाधव, ठीक आहे. एक्झॅक्ट प्रश्न करू शकतो तू, ठीक आहे, इंटरनेटवरती की आताच्या 5 जनरेशनमध्ये आपलं कॅश मेमरी किती असते. माझ्या मते तर 1 आणि 2 GB जास्तीत जास्त, 1, 2, 3 GB असे असेल, बरोबर. सेकंडरी मेमरी स्टोरेज डिव्हाइस. सेकंडरी मेमरी काय असते, ठीक आहे. तर सेकंडरी मेमरी आता जसं बघितलं आपण, प्रायमरी मेमरी कोणती होती, जिला आपण कम्प्युटरमधून काय करू शकत नाही, एक्सचेंज करू शकत नाही, बरोबर. मग आता मला सांगा सेकंडरी मेमरी कोणती. सेकंडरी मेमरी ती असते जिला कम्प्युटरमधून आपण काय करू शकतो, एक्सचेंज करू शकतो, ठीक आहे. जर का ती 1 GB आहे तर तिला 32 GB लावा. जर का 32 GB आहे तर तुम्ही 256 GB लावा, ठीक आहे. तुम्ही एक्सचेंज करू शकता. त्याच्यात कम्प्युटर पण नाही हँग होणार, काही प्रॉब्लेम नाही त्याचा. उलटं कम्प्युटरची लाईफ वाढून जाईल, लाईफ म्हणतो बॅटरी हे वाढून जाईल, मेमरी वाढून जाईल. ओके ओके प्रणित, मी रेकॉर्डेड लेक्चर टाकून देईन, बघून घेतो. बरं आहे तू की तुझा टाईम वेळ काढून तू आता इथं येतोय, कारण की मध्ये तुला प्रॉब्लेम होता ना, तू लेक्चर करत नव्हतास है ना, काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. मग आता सेकंडरी डिव्हाइस काय आहे. मग सेकंडरी डिव्हाइस म्हणजे कम्प्युटरमध्ये अशी मेमरी आहे जिला आपण एक्सचेंज करू शकतो. मग त्या मेमऱ्या तुम्हाला कळल्या पाहिजे, आपण बघून घ्या आता. मग तुमच्या मोबाईलमध्ये, सर आमच्या मोबाईलमध्ये सेकंडरी मेमरी आहे, मग तिला एक्सचेंज करू शकतो का आम्ही. तुम्ही फक्त चेंज करू शकतात मेमरी कार्डला. आणि टेक्निकली काही टायमाला ते संभव आहे, जी फिट केली ना इंटरनल मेमरी तुमच्या मोबाईलमध्ये वेल्ड केली असेल मदरबोर्डवरती, तिला एखादा दुकानात तुम्ही घेऊन गेले आणि जर का तिला प्रॉब्लेम येत असला तर दुकानदार काय म्हणतात त्याला, आपण मोबाईल शॉपमध्ये आपण त्या व्यक्तीकडनं ती मेमरी चेंज करून घेऊ शकतो. कारण की टेक्निकली ते संभव आहे, सेकंडरी मेमरी एक्सचेंज होईल. पण जर का रॅमची गोष्ट आली तर होईल का, नाही होणार. रोमची गोष्ट आली तर ती पण चेंज करता येणार नाही. कळतं आहे सगळ्यांना, जितकी आहे तितकीच लावावी लागेल. मग सेकंडरी मेमरी 1 GB आहे तर काही प्रॉब्लेम नाही, 2 GB लावू शकतो आपण. तर आपल्याला एवढं कळलं पाहिजे, ठीक आहे. मग ही व्हॉलेटाईल आहे का नॉन व्हॉलेटाईल आहे. ही आहे नॉन व्हॉलेटाईल. ह्याच्यातला डाटा सेव्ह केलेला सगळा स्टोर असतो लाईट गेल्यावरती. आता याच्यात काही फक्त कम्प्युटरचा डाटा नसतो, याच्यामध्ये तुमचे गाणे, ॲप्लिकेशन, तुमचं जेवढं पण तुम्ही काही डाउनलोड करतात जे परमनंटली तुम्हाला रेग्युलरली दिसतं, तुमची ऑपरेटिंग सिस्टमसुद्धा, ठीक आहे, तीसुद्धा या स्टोरेजमध्ये सेव्ह असते. चला मी तुम्हाला दाखवतो एक्झाम्पल. माझ्या स्टोरेजमध्ये मी गेलो, ठीक आहे, आणि मी इथं बघितलं. आता ऑपरेटिंग सिस्टम तर तुम्हाला माहिती आहे, ठीक आहे, कम्प्युटरचं विंडोज ऑपरेटिंग सिस्टम हे वालं, ठीक आहे. तर जे ऑपरेटिंग सिस्टमसुद्धा ह्या मेमरीमध्ये असतं. ही त्याच मेमरी आहेत सेकंडरी. ही लोकल सी डिस्क आहे ना माझी, ही जे लोकल सी डिस्क आहे ही तीच आहे, ठीक आहे. हिला सेकंडरी मेमरी आहे, ठीक आहे. ती सेकंडरी मेमरी आहे, रॅम वगैरे नाही, ठीक आहे. मग कारण की इथं रॅम शो होत नाही, रॅमचं काहीच घेणं देणं नाही इथं, ओके. म्हणून इथं रॅम वगैरे शो होत नाही, आपल्याला परमनंट डाटा शो होतो इथं सेकंडरीवाला. जर का मला पाहायचं आहे माझी ऑपरेटिंग सिस्टम कुठे, मी एकदा दिस PCमध्ये जाईल, लोकल सी डिस्कमध्ये जाईल, ठीक आहे, किंवा इथं असेल मला तर इथे भेटेल विंडोजमध्ये ओवनर दिस PC, ठीक आहे. ओवनर नाही का, ओवनर भेटेल ना. इथं आपलं जी ऑपरेटिंग सिस्टम असते ना ती डाउनलोड असते ह्याच्यात, ह्या सिस्टममध्ये विंडोज, ओके. विंडोज ह्या फाईल आहेत पूर्ण ऑपरेटिंग सिस्टमच्या, ज्यामुळे माझा कम्प्युटर काय होतं आता चालतो आहे. कळतं आहे सगळ्यांना. विंडोजला लागणाऱ्या सगळं ऑपरेटिंग सिस्टम, नेमकं हे सगळ्या लागत्या गोष्टी, लागलेल्या गोष्टी. किंवा मी विंडोज बघायला गेलो तर आपण दुसरं पण भेटेल आपल्याला. ओवनरचं ऑप्शन आहे तर इथं, ठीक आहे. आता काही शो होत नाही आपल्याला, वेळ काही वाया घालायचा नाही. मग काय सर मला सांगा, तुम्ही एकदा मेमरीमध्ये तुमच्या SD कार्ड आहे, ओके,
तर SD कार्ड वगैरे हे सगळे याच्यात येतं. ठीक आहे, मी तुम्हाला डेफिनेशन वाचून दाखवतो. सेकंडरी मेमरी ऑल्सो नो एज सेकंडरी स्टोरेज ऑर ऑक्सिलरी मेमरी इज द स्लोअर अँड चीपर फॉर्म ऑफ मेमरी. इट इज अ परमनंट स्टोरेज डिव्हाइस. काय आहे? परमनंट स्टोरेज डिव्हाइस आहे. याच्यातला डाटा कधीच उडत नाही. एकदा स्टोअर झाला तर तुम्ही त्याला स्टोअर करून तुम्ही जोपर्यंत डिलीट करत नाही तोपर्यंत तो डिलीट होत नाही. ओके, कोणता डाटा? सेकंडरीचा. CPU does not access the secondary memory. Direct the main content in it must first be copied into the RAM to be processed secondary. आता याचा कसं आहे, याच्यातला डाटा CPU कधीच एखादं डाटा घेत नाही जास्त करून. कुठून? सेकंडरीमधून. पुन्हा पुन्हा या मेमरीला काहीच करत नाही की नेमकं हा डाटा पाहिजे तो डाटा पाहिजे. CPU सिस्टमसाठी काम करतो म्हणून त्याच्या सिस्टमसाठी प्रायमरी मेमरींना तो मागतो. प्रायमरी मेमरी कोणकोणत्या? रोम, रॅम, रोम. ओके, कारण की ह्या मेमरींना त्याचं बोलण्याचा हक्क आहे. तो सेकंडरीला तो काहीच करत नाही, जास्त करून तिथून काही ॲक्सेस घेत नाही. असतो कधी कधी मिळतो तिथून डाटा, पण मग जास्त करून जनरली आपण पाहायला गेलो तर सेकंडरी मेमरीमधनं काहीच नसतं. सेकंडरी मेमरीमध्ये काय असतं? जे तुम्हाला परमनंट सेव्ह करायचं आहे. ॲप्लिकेशन डाउनलोड केली गेली याच्यात, तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड झाली तुमची, लगेच समजा तुम्ही व्हिडिओ डाउनलोड केली यूट्यूबमधून आणि यूट्यूबमधून व्हिडिओ डाउनलोड केली आणि ती गॅलरीमध्ये गेली तुमची परमनंटमध्ये. कळतं आहे सेकंडरी डिव्हाइस काय आहे? तर तुम्ही ॲप डाउनलोड करा, फोटो काढा, तुम्ही कॅमेऱ्याने फोटो क्लिक करतात, ते सुद्धा फोटो तुमचे कशात जातात? सेकंडरी स्टोरेज डिव्हाइसमध्ये जातात. कळतं आहे सगळ्यांना? मग CPU डायरेक्ट त्याला ॲक्सेस करत नाही, हे परमनंट डाटा असतो. CPUला प्रोसेसिंगसाठी लागणार डाटा. मग फक्त सेकंडरी जो डिव्हाइस आहे, समजा तुम्ही ॲप डाउनलोड केलं मग ती कुठे जाईल? सेकंडरीमध्ये गेल्यावरती आता ते ॲप तुम्हाला ओपन करायचे कम्प्युटरमध्ये, बरोबर? हे तुमचं कम्प्युटर आणि तुम्हाला तिथं ऑन करायचं आहे आता. तर तो डाटा, तो ॲप्लिकेशन आता सेकंडरीमध्ये. आता कम्प्युटरवरती तो ॲप्लिकेशन रन करण्यासाठी तो डाटा कुठे आणावा लागेल? रॅममध्ये. रँडमली ॲक्सेस आहे ना. मग रॅम काय करेल? इकडनं तो डाटाची माग करेल, तो डाटा इथं जाईल. मग ॲप्लिकेशन सध्यासाठी लाईट, कारण की मध्येच कधी लाईट गेली तो डाटा येऊन तर जाईल, लगेच लाईट गेल्यावरती बनून जाईल याच्यातला डाटा क्लीन. म्हणून जेव्हा समजा तुम्ही एखादं ॲप्लिकेशन ओपन केलं तर ॲप्लिकेशन ओपन केल्यावरती रॅम तो डाटा परमनंट स्टोरेजमधून इथं घेते आणि मग इथं स्टोअर झाल्यावरती आपल्याला ते दिसतं. कळतं आहे? रन होताना, कारण की रन होणारा डाटा रॅममध्ये असतो. कळतं एवढं तरी? नंतर लाईट गेली की तो डाटा क्लीन होऊन जातो, कारण की याच्यात डाटा सेव्ह आहे. जोपर्यंत डिलीट करत नाही तोपर्यंत होणार नाही. सध्यासाठी फक्त कॉपी करून इथं पेस्ट होतो की बाबा कॉपी ना, ठीक आहे, कॉपी करायचा आणि इथं पेस्ट करायचा, रन करायचा, बघायचं, लाईट गेली इथलं उडून जाईल पण इथं राहील. सर तुम्ही जास्तच पेन घुमवला तिथं. ठीक आहे. काय असतो मग? परमनंट डाटा असतो. कोणती मेमरी आहे? नॉन व्होलेटाईल मेमरी आहे. नेचर एक्झाम्पल, द इन्फॉर्मेशन डज नॉट गेट इरेज इवन वेन द पॉवर इज स्विच ऑफ. काय मी जे सांगितलं तेच. जसं की याचा डाटा जो आहे ना तो इरेज होत नाही लाईट वगैरे गेल्यावरती, आपण जोपर्यंत डिलीट करत नाही तोपर्यंत. अँड द डाटा विल नॉट बे डस्टेडेड अंटिल अँड अनलेस द युजर इरेज. जोपर्यंत एखादा व्यक्ती. मग याचे टाईप्स कोणकोणते? ज्या मेमऱ्यांचे तुम्ही बघितल्या बी नसतील ना त्या मेमरी याच्यात येतात. म्हणजे जर का सेकंडरीचं कधी नाव घेतलं ना कोणी की सेकंडरीचे टाईप सांग, तर सेकंडरीचे टाईप सांगत वेळ वाया घालायचा नाही. सेकंडरीमध्ये म्हणा बाबा भरपूर टाईप आहे, तुला टाईप कोणता पाहिजे ते सांग. जसं की तुमची USB, ओके, तुमची मायक्रोसॉफ्ट काय जाते मायक्रोसॉफ्ट मेमरी असते ना आपली, ती मेमरी पण कशात येईल? सेकंडरीमध्ये. कारण की त्यातला डाटा उडतो का? एकदा टाकल्यावरती नाही. तिला इलेक्ट्रिकल पल्सेस लागतात का? नाही. परमनंट आहे का ती? नाही. मग मेमरीसुद्धा तुमची सेकंडरी डिव्हाइसमध्ये येईल, नॉन व्होलेटाईलमध्ये. तुमची USB सेकंडरीमध्ये येईल. ओके. अजून कोणकोणते? पेनड्राईव्हसुद्धा, ते पेनड्राईव्ह झाली ना, मेमरी कार्ड. ओके. आणि कम्प्युटरमध्ये नाही का लागते ना तशी एक मोठी बॅटरीसारखी डिव्हाइस असते, त्याला SSD म्हणतो आपण, हार्ड डिस्क SSD. ओके. तीसुद्धा काय आहे? परमनंट आहे. जर का तुमच्या कम्प्युटरमध्ये SSD किंवा HD करून कोणती मेमरी लागली आहे, SSD म्हणतो आपण, सॉलिड स्टेट ड्राईव्ह, जर का ती लागली आहे तर ती जर का 32 GB आहे तर तुम्ही तिच्या जागे 256 GB आरामात बसवू शकतात. फक्त मार्केटमधून तुम्हाला ही आणता आली पाहिजे. ठीक आहे. आणि महाग भेटतात मग त्या तेवढ्याच. ओके. त्यांना लावणं पण कठीण काम आहे.
लावणं म्हणजे लावायचं तर कठीण नाही आहे, तुम्ही घरी बसून घ्याल तिला, नुसतं पिना काढून लगेच लावायचे असते, आतमध्येच असतं ते, मी तुम्हाला दाखवेल कधी प्रॅक्टिकल असताना, ठीक आहे. पण SSD मेमरी ही एक्सचेंज होते, मग कळते तुम्हाला. मग सेकंडरी मेमरी असते बघा, फ्लॉपी डिस्क असते जिला CD, ऑप्टिकल CD असते, पेन ड्राईव्ह असते सेकंडरीमध्ये, हार्ड डिस्क असते. हार्ड डिस्क आता बंद झालेली आहे, हार्ड डिस्क आता यूज होत नाही. पहिले जे कम्प्युटर होते ना त्याच्यामध्ये यूज व्हायचे. कसं असायचं ते तुम्हाला सांगतो. अशी डिस्क असते, तुमच्याकडे जुन्या कॅसेट असतील ना तर तुम्हाला समजेल, लग्नाच्या कॅसेट जुन्या, लग्नाची फिल्म असेल ना बघा तुम्ही इकडेच, किंवा एखाद्या फिल्मची असेल ना तशी CD असते, बरोबर. तर हार्ड डिस्क काय असते की आता या CDला रन करण्यासाठी तुम्हाला काहीतरी लागेल, काहीतरी डिवाईस लागेल, तरच त्याच्यातला तो डाटा दिसेल आपल्याला, नाही तर तो डाटा आपण कुठेच बघू शकत नाही. कारण की हिला जोपर्यंत कोणत्या तरी डिवाईस ऑप्टिकल डिस्कमध्ये आपण टाकत नाही. ऑप्टिकल डिस्क म्हणजे काय, ज्याच्यामध्ये हिला टाकल्यावरती ती रन होते, अशी घुमते आणि मग आपल्याला TV वरती शो होतं, राईट. कळतं आहे तुम्हाला, तिला ऑप्टिकल डिस्क आपण असं म्हणतो. मग कम्प्युटरमध्ये पण ही पहिले यूज व्हायची, कारण की जुनी जेव्हा होते ना तेव्हा हीच यूज व्हायची. मग नेमकं हार्ड डिस्क आहे काय, काय असायचं की ते कंबाईन असायचं, ते डिव्हाइस आणि ही डिस्क अशी फिट केलेली असायची, डायरेक्ट पूर्ण फिट केलेली असायची, आणि त्यातून 2 वायरी निघता समजा, 2 किंवा 3 जे काय आहेत, आणि त्या वायरी काय होईल, याच्यात तो डिस्क बसवलेली असते आणि ते घुमते पण ती, आणि तिला काढता येत नाही बाहेर. ह्या डिस्क आहे ना, या डिस्कला बाहेर काढता येत नाही, म्हणजे पूर्ण पॅक केली असते आणि हार्ड असते पूर्ण, म्हणून त्याला हार्ड डिस्क असं नाव दिलेलं आहे. ज्याच्यामध्ये ही डिस्कसुद्धा असते, पण आता ती बंद झालेली आहे, कारण की ती थोडीशी बी पडली खाली तर ती खराब होऊन जाते लवकर. कारण की कारण की एवढ्या हार्ड डिस्कमध्ये काय काय असतं बघा, तुम्हाला सांगतो. ही जे प्लेट आहे ना, या प्लेटला वाचण्यासाठी एक स्टिक, हेड म्हणतो आपण त्याला, रेड काय म्हणतो आपण, रीड करण्यासाठी एक हेड असतं, आणि हे गोल घुमते, आणि हे गोल घुमते, आणि मग हे जो हेड आहे ना, हेड सगळं वाचतो कोणाला, CDला. मग जर का ती थोडीशी पण पडली खाली किंवा धक्काबुक्का लागला तिला त्या हार्ड डिस्कला, तर ती थोडक्यात खराब होऊन जाते आणि लवकर जास्त बॅटरी व्हेरी स्लो चालते. आणि आताची जेवढ्या मेमऱ्या फास्ट आहेत ना तेवढी ती मेमरी फास्ट नाही, म्हणून आता बंद झालेली आहे. कोणती, तर उद्याचं लेक्चर होईल, उद्याचं लेक्चर सेकंडरी मेमरीचं होईल पुन्हा, ठीक आहे. एक्सप्लेनेशनसाठी पुढचं लेक्चर समजलं पाहिजे म्हणून थोडक्यात सांगून दिलं, ठीक आहे. नॉन व्होलेटाईल, फास्टेड मेमरी, कॅश मेमरी, एवढं क्लिअर झालेले आहे का, द्या रिप्लाय. एवढं क्लिअर झालं का मला सांगा. फास्टेड मेमरी कळली, कम्प्युटरमध्ये सगळ्यात फास्टेड मेमरी कोणती एवढी कळली, प्रश्न क्लिअर झाला, ठीक आहे. रोममध्ये गाणे असतात का, नाही. रॅममध्ये गाणे असतात का, नाही. आपला टेम्पररी जो डाटा असतो कुठे असतो, सेकंडरीमध्ये असतो. सेकंडरीचे टाईप किती आहे, भरपूर. तुम्ही जे नाव घेसाल ना, तुम्हाला ज्या ज्या मेमरी तुम्ही बघितल्या आहेत त्या सगळ्या सेकंडरीमध्ये येतात. जनरली तुम्ही जेवढं पण आता बघतात ना तेवढ्या सगळ्या कशात येतात, सेकंडरीमध्ये. काही डाऊट असेल तर विचारू शकतात. आजचं लेक्चर एवढंच आहे. उद्याच्या लेक्चरला मी तुम्हाला थोडक्यात ह्या सगळ्या डिस्क बघा, हे डिस्क आहे बघा रे, असं हे हेड असतं त्याच्यात, आपण काय म्हणतो त्याला, रीड राईट हेड आपण त्याला असं म्हणतो. आणि हे पूर्ण असं फिट असतं त्यामध्ये हार्ड डिस्क. आता ती बंद झालेली आहे. त्याच्या जागी काय यूज होतं आता तुम्हाला सांगतो. त्याच्या जागी आता यूज होतं SSD दिलेच नाही इथं. त्याच्या जागी आता पेन ड्राईव्ह यूज होता शक्यतो. पेन ड्राईव्ह आता जास्त करून यूज होतात. स्क्रीन बंद झाली का, हो ना, मला दिसतच नाही इथं. हां, हे सगळं सेकंडरीमध्ये. हां, काय ओल्ड म्युझिक सिस्टम ना, बघा ऋतिकने मस्त सर्च करून ओल्ड म्युझिक इंटरनेट स्लो झालं म्हणून प्रेझेंटेशन पण बंद झालेलं आहे. बघून घेऊ द्या. आहो रे, इंटरनेट बंद झालेलं आहे. इंटरनेट वही तर बोल रहा था मैं कब से. मग बघा जितके जण 4च जण आहे वाटतं. आपली प्रेझेंटी लावून दे जा. डाटा उडालेला आहे बरं का इकडनं. जर का कम्प्युटर बंद झालं तर, इंटरनेट डिस्कनेक्ट झालं तर
जाण्याच्या आधी आपली प्रेझेंटी लावून द्या, कारण की क्लीन झाला डाटा पुन्हा. गुगल मीटचं कसं असतं, एकदा डिस्कनेक्ट झाला आणि मी कुठून डाटा बघतो, चॅट तुमची मी कम्प्युटरवरून बघतो, मोबाईलवरून ते कॉपी करता येत नाही. बघा तुम्ही ट्राय करून, मोबाईलवर कॉपी करता येत नाही चॅट. आणि मी तुमच्या चॅटमधून तुमचे नाव काढतो. हे सगळं सेकंडरी आहे रे. ओके, हे डिस्कनेक्ट यांना कनेक्ट झालं की नाही. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही प्रेझेंटी एकदा 2 मिनटं मला कनेक्ट होऊ द्या, मग लावा प्रेझेंटी. ठीक आहे, पटापट लावून द्या आणि मग जा. ठीक आहे, आलेलो आहे मी. हां आलो. ठीक आहे, करून द्या, लावून द्या पटापट प्रेझेंटी आता पुन्हा, कारण की मी अजून ऑन झालो नव्हतो. 7-8च झाले अजून. लावा पटापट आपली प्रेझेंटी, लावून जा. बघा एवढीच प्रेझेंटी इथं. किती नाव आहे इथं? एकच नाव आलं हे बाप. करा लवकर, चॅट फोटो काढावं लागतील वाटतं मला.